काही कमी मिळाला, परंतु एक मोठी नावं येणं गरजेचं होतं. दशरथ वाडकरला गोलंदाजी मार्कवरती आणणं गरजेचं होतं पॉवर प्लेला, परंतु जयराज वाडकर यांची रणनीती फार वेगळ्या प्रकारची पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आता मात्र कमबॅक केलाय एक अवधूत खेळाडू आहे समोर, एक खऱ्या अर्थानं प्रख्यात क्रिकेटपटू, नाव लौकिक कमवलंय. इथे मात्र नॉनस्ट्राईकचे फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत कळवा प्लीज, मी विनंती करेन, कारण आपली नावं खूप मोठी आहेत मित्रांनो. क्लिक केला, जोरदार क्रॅकिंग प्रहार आला, परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये. एक आणि एकाच धाबेसाठी ऋतिक पाटील यांच्या बॅट मधून एक हा फटकाही मोठा होता, परंतु आयोजन समिती आपण जरा त्या टीमकडे जा ना प्लीज, कोणतरी जावा तिथे 12th मान आणा ना कोणतरी नावं माहिती असणारा. सागर त्यांची टीम बसल्या तिकडे कोणतरी पाठव ना तिथे, मला तुमचा 12th मान आमच्यापर्यंत पाठवा. सागर शिंदे, त्याचबरोबर अमित वाडकर मंडळाचे सभासद, मुर्जीदादा अर्थातच जयराम क्रीडा मंडळाचे सभासद यांचे देखील आगमन झालंय. जरशे स्वागत करूया आणि पुन्हा एकदा जाऊया खऱ्या अर्थानं महेश वाडकर गोलंदाजी मार्फत सज्ज होतील. स्ट्राईक एंडला मात्र मधून कोण येतं यार, बाहेरून ये ना मित्रा, कसा मॅच चालू आतमधून येतं यार. इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने आपण जर धावफलकाचा विचार केला 10 धावा धावफलकावरती आहेत, षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. आता स्ट्राईक एंडला सुनील आपल्याला पाहायला मिळतील. कुठून येतात, काय करतात ते तर, कुठे खेळतात ते पण पाहिजे आपल्याला, कारण बाहेरचे प्लेयर असतात ना, त्यांचं कुठे खेळतात काय नाही ते तर माहिती करायला पाहिजे ना आपण. महेश पुन्हा एकदा हो, आता मात्र पहा इथे दाद मागितली जाते आणि पंच सांगतात हा आहे बाईट डिलिव्हरी. चला महेश, चला एकदा डिसिजन आला, विषय संपला. एक अवधूत खेळाडू आहेत महेश वाडकर. विनोद शेलार खऱ्या अर्थानं लिजेंड क्रिकेटपटू यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आणि इथे मात्र काय घडेल तर षटक संपलं, हा तर लॉट आला, तर षटक क्रमांक 1 संपुष्टात आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 11 धाबा धावफलकावरती आहे. तर चांगलं षटक म्हणेल महेश वाडकरचं, कारण एक मोठ्या खेळाडूंना फेस करतोय, एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत. आपण जर पाहिलं मुंबई विभाग आणि मुंबई विभागाच्या आजूबाजूला उपनगरामध्ये हे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे, मोठ्या स्पर्धा खेळणारे खेळाडू आहेत. आणि आत्ता मात्र दशरथ वाडकर गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांना बाई एक्सप्रेस असं संबोधतो, घनसोली एक्सप्रेस असं इथे म्हटलं जातं. या खेळाडूंनी खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं नवी मुंबईचा वर्ल्ड कप अर्थातच धर्मवीर चषक खेळ आहे, नवी मुंबई प्रीमियर लीग खेळ आहे. हाही खेळाडू एक व्यावसायिक खेळाडू आहे, ओपनच्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू दशरथ वाडकर, मानपान बोरगाव. आता मात्र समोर असतील ऋतिक पाटील, माधव कल्याण डोंबिवली. पहिला चेंडू हो इथे काय घडलं तर थोडासा लेगच्या दिशेने जाणारा चेंडू आहे काय असं दर्शवलं जातं, परंतु बेस्ट ऑफ बेस्ट इथे मात्र पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही खेळाडू आहेत व्यावसायिक क्रिकेट खेळणारे. आणि इथे युद्ध पाहायला मिळेल, एका खेळाडूकडे कित्येक मॅन ऑफ द सिरीज आहे. परंतु आपण जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहिलं तर बाईक्स असतील, कार्स असतील असे प्राइज नसतात, परंतु दशरथ वाडकरने सुद्धा कित्येक स्पर्धा गाजवल्यात. समोर आहेत 20 बाईक पटकवणारा खेळाडू ऋतिक पाटील. आणि इथे मात्र हा बॉल ह्या टॅकर घेतला, चेंडूला पाठवलं सी कॉर्नरच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकाच धाबीवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र सुनील ऑन स्ट्रायकिंगला येत आहेत, डावखुर हाताचे फलंदाज, लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, एक प्रदर्शनीय मॅच पाहताय मित्रांनो. श्रीराम चषक 2025, एका बाजूला भाई इल्लेबन तर दुसऱ्या बाजूला असेल प्रसाद दादा इल्लेबन. या दोन संघांच्या दरम्यान हे खऱ्या अर्थानं युद्ध रंगलं मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट रसिकांना मेजवानी आहे मी म्हणेन.
गती परिवर्तनाचा चेंडू होता, इथे क्लिक केलाय फाईन लेगच्या दिशेने, डी 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 झोन मध्ये जाईल चेंडू. दर्जेदार गोलंदाजी आहे. कुठेतरी असं वाटलेलं की खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्येकडे वाटचाल होईल, 4 षटकांची मॅच आहे, परंतु दोन्ही फलंदाजांना रोखून धरलं, थांबवलं. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला पण 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे दशरथ वाडकर. वाई एक्सप्रेस 500 रडार मध्ये खोदून काढलाय. इथे मात्र समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक मात्र आहे, दुसऱ्या धावेची प्रयत्न नाही. जयराज वाडकर येतात गतिमान चेंडूवरती, एकाच धाबेवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र ऋतिक पाटील, माधव कल्याण, खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवली म्हटलं ना की क्रिकेटची खऱ्या अर्थानं पंढरी आर्थिक बाबतीमध्ये मी सांगेन, कारण खूप पैसा खर्च केला जातो, खूप वैयक्तिक मोठी मोठी पारितोषिक असतात, कारण ती नगरी आहे. पूल करायचा होता परंतु थोडासा मी म्हणेन ग्राउंडच्या दिशेला आलं, कार्पेट मारण्याचा प्रयत्न खूप वा 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 सुरेख चेंडू फेकी झाली आहे आणि पंचा सांगता 2 स्टेप झाली आहे. इथे नो बॉल आहे. यस, नो प्लस 1, 2 धाबामध्ये 3 धाबा या चेंडूवरती आणि येणारा चेंडू असेल फ्री हिटचा म्हटलं जातं ना. खऱ्या अर्थानं एक चुकी आणखी खड्ड्यात घालत असते. आता मात्र ऋतिक पाटील समोर असतील आणि तिथे मात्र दशरथ वाडकरना फ्री हिट हाताळायचं आहे. गती ठेवली पहा, इथे प्रेशर आलंय, बाईटचा इशारा येतोय. एक धाव आणखीन सोडली जाईल. धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत 18 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. दशरथ वाडकरच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया आणखीन ती दिशा, आणखीन तोच टप्पा. काय इथे मात्र प्रेशर आलंय का? मी म्हणेन जयराज वाडकर यांना चर्चा करावी लागेल, कारण पाहिलं गेलं ना तर किती मोठा गोलंदाज असू त्याच्यावर थोडीशी लाईन भरकटते ना, त्यामुळे काही ना काही कानमंत्र एक थोडासा तो प्रेशर रिलीज करण्यासाठी चर्चाचं सत्र होणं गरजेचं असेल. काय बिघडेल पाहायचंय, काय घडेल पाहायचंय. ऋतिक पाटील मात्र फ्रीहिटचा चेंडू खेळताना पाहायला मिळतात आपल्याला, परंतु दशरथ वाडकर थोडीशी लाईन भरकटल्यात. आता हो माय गॉड काय घडतंय आता पहा. दशरथ वाडकर आले, मी मगाशी सांगत होतो, कारण ही एक स्ट्रॅटेजी आहे. गल्ली दिल्ली पासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत काहीतरी चुकत असते गोलंदाजाचं आणि ते बाहेरून दिसत असते मित्रांनो, ते सांगणं गरजेचं असतं. बॅक टू बॅक 3 वाईट टाकले. वाईट साठी बाबा इथे मात्र प्रसाद दादांनी कोणत्याही वाईट हॅट्रिक साठी प्राइज लावलेलं नाहीये. षटकारचा आणि विकेट हॅट्रिकला आहे, परंतु दशरथने मात्र वाईटची हॅट्रिक साधली. पहा वा बाय वा दोरचा. इथे काय घडतं हे, इथे मात्र म्हटलं जातं ना एक वेगळी धाटणीची फळ क्षेत्ररक्षणाची ही पार मागे सुटली. आता मित्रांनो हे 2 पायांच्या मधून चेंडू जाण्याची स्थिती आपण 10 वर्षापूर्वी पाहायचो. आता क्रिकेट फार प्रगत झालंय. एक चांगला ब्लॉक होलचा चेंडू हाताळला होता आणि का चर्चा झाली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मध्ये धार आली पहा दशरथ वाडकर यांच्या. आणखीन चेंडू चांगले हाताळावे लागतील कारण तुम्ही प्रमुख गोलंदाज आहात. सुरेख चेंडू आहे, आपला 2 चेंडू आहे. ही लाईन कुठे हरवली होती दशरथ वाडकर हा प्रश्न असेल. आणि ओ माय गॉड इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉल. स्टेपिंग काय पुढे जायची घाई लागले का असे नक्कीच इथे पाहायला मिळतंय. दशरथ वाडकर आपण जर एकदा वाकड्या खेळत असताना पाहिलं तर दशरथ वाडकर यांनी आतापर्यंत मला तर आठवत नाही असे स्टेपिंगचे चेंडू हाताळलेत. परंतु काय घडतंय, काय बिघडतंय हे इथे मात्र काही समजायला मागत नाहीये. 2 चेंडू नोचे हाताळले आतापर्यंत. येणारा चेंडू फ्रीचा असेल, समोर ऋतिक पाटील असतील, माधव कल्याण डोंबिवली खोदून काढलाय हवेमध्ये आहे. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व्ह मधून पाठवला. प्रयत्नांची पराकाष्ठा झाली आहे परंतु चेंडूने गाठले सीमारेषा. 6 धाब्यांच्या मदतीने 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. किती झालं 29 ऑन स्कोर बोर्ड. 29 धाबा धावफलकावरती आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी प्रचारण केलं जाईल. राहुल गोळे टीम मालकपूर संघाकडून दिलवान करतात. राहुल गोळे
जादुई गोलंदाज असं खरं अर्थानं मी खरं पाहिलं गेलं तर सरपंच सगळा निलेश मर्डेकर सरांच्या तोंडून ऐकलं होतं. आता फार मजा होईल कारण राहुल गोळे व्हॅरिएशन खूप करतात. आता मात्र एक व्यावसायिक संघासोबत खेळताय, मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे मोठी संधी आहे तुमच्याकडे. आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं. हो, मी व्यावसायिक संघासोबत चांगलं गोलंदाजी केली आहे. वा, सुरेख अतिशय देखणा चेंडू होता. पहा पाठीमागे खऱ्या अर्थानं प्रवीण बनसे इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. ऋतिक पाटील यांना मात्र इथे माघारी पाठवायचं, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. ज्या खेळाडूच्या नावे आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीजच्या 20 बाईक आहेत ते नाव आहे खऱ्या अर्थानं ऋतिक पाटील, मॅडम कल्याण डोंबिवली. मित्रांनो, कल्याण डोंबिवलीला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आर्थिक दृष्ट्या. मी ही गोष्ट सांगतो कारण ही आहे रतनबुवा पाटीलची भूमी. रतनबुवा होते त्या खरं भूमीतून तारे सितारे निर्माण होत असतात. लॉब केलाय, खावलाय, डिस्मिस केला, चेंडूला पाठवलाय, स्कोर लेग यांच्या बाहेर. 1 बाउन्स येथील 4 धाबा ऋतिक पाटील यांच्या बॅटमधून. धावसंख्या केला कारण ओव्हर क्रमांक 3 मध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण तर धावसंख्या 34 ऑन स्कोर बोर्ड. 5,000 रुपये महेश वाडकर यांच्याकडून राहुल गोळे यांच्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 5,001 रुपयाचं पारितोषिक आलंय. वा बाय बा, राहुल गोळे आपल्यासाठी 5,000चं पारितोषिक. महेश वाडकर खोदून काढला, शेरची संधी आहे, पहिली विकेट आली आहे. यस, ऋतिक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का, पहिला हादरा. ही जादुई गोलंदाजी आहे. मी म्हटलं होतं ना, इथे बोटांची जादू आहे. बोट फिरवली जातात, चेंडूला बारेश्वर मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि तेच घडतंय. ऋतिक पाटील बायकर मान इथे मात्र तंबूच्या दिशेने येतात. बॅक टू बॅक आउट. न्यू बार्डर मैदानाच्या आतमध्ये. वैयक्तिक स्कोर बोर्ड आपण जर पाहिलं ऋतिक पाटील यांचा 22 धाबा आहे. गोलंदाजी दर्जेदार होते. राहुल गोळे आणखीन 2 विकेट. 5,000चा प्रश्न आहे. इथे महेश वाडकर यांनी तुमच्यावरती दाखवलं प्रेम आणि खऱ्या अर्थानं न्यू बार्डर मैदानाच्या आतमध्ये नाव आपल्यापर्यंत पोहोचवा. आयोजन समिती आपण तिथून डकआउट मध्ये नाव कळवा आम्हाला. विकास सूरज आहे का विकास? सूरज न्यू बार्डर सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओ व्हॉट डिलिव्हरी, काय खाती ठेवले पा, लाजवाब देखणी गोलंदाजी आहे. ऋतिक पाटील यांची विकेट मिळवल्यानंतर इथे 10 आली आहे. खऱ्या अर्थानं काय म्हटलं जातं ना की खऱ्या अर्थानं राहुल गोळे खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं प्रेम आहे राहुल गोळेंवरती आणि ती खऱ्या अर्थानं जादुई गोलंदाजी पाहायला मिळते. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतील. यश लागले परंतु प्रवीण फणसे यांच्या अवाक्या बाहेर चेंडू लॉंग स्टॉपला जाईल. डी झोन 6 वा बाबा, सूर्य गोलंदाजी आहे. कमबॅक करून दिले बाई 11ला मिनिट. परंतु ऑफिशियली टीम नाही आहे. बाई असोसिएशनची लक्षात घ्या मित्रांनो. लाईव्ह पाहणारे काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. ही टीम आयोजकांच्या माध्यमातून दिली गेली आहे कारण ऑफिशियली असोसिएशनची टीम ही वेगळ्या पद्धतीची असते. ती कमिटी मेंबर्स ठरवत असतात परंतु ही टीम मात्र आयोजक समितीची आहे. वा बाय बा, प्रवीण फणसेंना काही चेंडू समजत नाही आहेत, उंचत नाही आहेत आणि चेंडू डिझोन मध्ये पुन्हा एकदा जातोय. ओव्हर क्रमांक 3 संपलं. 3 षटकाच्या अंती आपण जर पाहिलं तर संख्या जाऊन पोहोचलं 36 ऑन स्कोर बोर्ड. काय ओव्हर हाताळले यार, लाजवाब. खऱ्या अर्थानं राहुल गोळेंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एका व्यावसायिक संघासोबत खेळत असताना मात्र एक अतिशय बहारदार गोलंदाजी झाली आहे. दरम्यान दत्ता शेलार यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. जयराज वाडकर चला थोडस गती द्या.
सुनील दादा वाडकर अर्थातच एक क्रिकेट बोलर बॅटिंग महत्व चीफ इंजिनियर बुरगाव यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर दत्ता शेलार एक क्रिकेट बॉलर व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत करूया आपण. आणि आता मात्र थोडीशी खुर्च्यांची व्यवस्था जास्त करा आयोजन समिती. इथे मात्र ब्लास्ट आलाय. काय घडलं इथे मात्र आणखीन एका गड्याचं बदल होत आहे. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन. त्याच दरम्यान संतोषजी शेलार असतील दत्ताजी शेलार असतील यांचं सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं आम्ही दत्ता शेलार यांना जवळून पाहतो कारण कोणतीही स्पर्धा असू द्या तिथे जात असतात. कारण क्रिकेटच्या पटलावरती अशा व्यक्तिमत्वांचं सहकार्य असणं खूप गरजेचं असतं. पुन्हा एकदा संपूर्ण व्यासपीठाचं हार्दिक स्वागत करूया आणि मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊया. सुनील मात्र बाद झालेत मालारी परतल्यात. न्यू बॅटलचं नाव आमच्यापर्यंत कळवा. निखिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील वाडकर यांना विनंती करेन आपण मंचावरती स्थानबंद व्हायचं. 35 स्कोर आहे. थोडंसं माफ करा करेक्शन होतं एका धाब्याचं. ओ फ्लॅट डिलिव्हरी आतून चेंडू आहे. वा भाई वा. इथे मात्र गोलंदाज जर आपण पाहिलं दर्शन धनावडे भयाट खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करतायत. हो मी एका व्यावसायिक संघाबरोबर खेळत असताना सुद्धा आपलं प्रदर्शन देखणं करून दाखवू शकतो. आता मात्र पुन्हा एकदा पाठीमागे ठेवला थोडासा मोडला पाठीमागे आणि इथे खऱ्या अर्थानं बॅटरवर आपण पाहिलं निखिल थोडासा बागफुटला जाऊन खेळतायत. प्रदर्शनीय मॅच आहे. ह्या मोठमोठ्या खेळाडूंनी आपला वेळ मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर प्रसाद दादा घोरपडे यांच्या विनंतीला मान देऊन दिलाय. खरं पाहिलं तर हे खेळाडू असतात ना खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धा खेळतात. व्यावसायिक आहेत. आर्थिकदृष्ट्या खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट असते यांचं. परंतु आज खऱ्या अर्थानं प्रेमाखातील आले तिथे काय घडलं प्रवीण फनसेंच्या हातातून चेंडू सुटलाय. म्हणजेच हा खऱ्या अर्थानं धाव असणार बाईच्या सुरतामधली. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवीन नियम आलाय. खरं पाहिलं गेलं तुम्हाला पहिलं स्ट्राईक रोटेट करता येत होती परंतु आता मात्र जोपर्यंत चेंडू डिलिव्हर होत नाही हातातून खाली तोपर्यंत ही धाव बाहेर ठरली जात नाहीये. सूरज सायकिलला सूरज असतील. गोलंदाज मात्र म्हणजे पाहिलं दर्शन धनावडे लागली आणि आता मात्र प्रवीण बनसे यांनी कामगिरी चोख बजावली. वा काय गोलंदाज यार. सुनील दादा वाडकर क्रिकेट बोलर व्यक्तिमत्व चीफ इंजिनियर्स बुरगाव यांचं इथे शुभागमन झालंय. शिवसेना विभाग प्रमुख कोपर खेरणा यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परंतु फक्त आपली टीम खेळत तेव्हाच येत जाऊ नका बालकर साहेब. कारण बोरगावची टीमची मॅच असते तेव्हाच येता तुम्ही. नक्कीच मी सांगेन बालकर साहेब फक्त टीमची मॅच असते तेव्हा नाही थोडं जास्त वेळ द्या. कारण असोसिएशन आता वेगळं निर्माण झालंय. तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वांची गरज असते असोसिएशनच्या मध्ये होणाऱ्या स्पर्धेला. नेक्स्ट बॅट्समॅन आपण कळवायचं आणि प्रस्ताव बघा घोरपडे स्वतःचा यस डिलिव्हरी झाली आहे. डॉट डिलिव्हरी आले आणि काय घडले या षटकामध्ये सांगा किती धावा आल्यात. फक्त एक धाव आले यार. व्हॉट गोलंदाजी दर्शन धनावडे मानधन दवाट वा बाय वा क्लास दाखवला दर्शन आपण. आणि इथे मात्र पारी सीमित झाले. इथे धावसंख्या फक्त 36 झाले आणि 37 धावांचं आव्हान असेल टीम वाई इल्लेबानला. आणि ह्या 37 धावा डिफेंड खऱ्या अर्थानं चेस करण्यासाठी कोणती सलामीची जोडी उतरेल ते पाहू येणाऱ्या काळामध्ये. परंतु मी पुन्हा एकदा एक अनाउन्स करेन टीम निपाणी विपक्ष टीम बोरगाव भैरवनाथ या संघाला विनंती असेल आपण सज्ज राहता. सागर सुतार त्याचबरोबर इकडे आपण पाहिलं तर सागर वाडकर आपण आपल्या टीमला सज्ज ठेवा आता मित्रांनो. कारण ही एक नवीन मॅच आम्ही खेळवली आहे. तर चला टीम प्रसाद दादा इंग्रजान आपण आपला प्रतीकजी पाटील आपल्याला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण थोडंसं स्पीडअपली सजवा. बोरगाव दत्ता शेलार या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं गैरानपाडा मंडळाच्या वतीने स्वागत होत आहे सत्कार होत आहे. वाई पश्चिम भागचा बुलंद आवाज
मुलुक मैदानी तोप सुनीलदादा वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जयरामगुडा मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातं. त्याचप्रमाणे दत्ताजी शेलार, संतोषजी शेलार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे. वेळोवेळी आपल्या मंडळाला सहकार्य करणारे आणि मार्गदर्शन करणारे श्री सुनीलदादा वाडकर. तसेच मी मंडळाचे खजिनदार यांना विनंती करतो की दत्ताजी शेलार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे संतोषदादा शेलार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हीच आपली संस्कृती सांगते आणि याच संस्कृतीतून आपण आलेल्या पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. दत्ताजी शेलार तसेच संतोषजी शेलार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे, सत्कार होत आहे. मी रोहित वाडकर यांना विनंती करतो की त्यांनी देखील आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करायचा आहे. महेश वाडकर, JHK. वसंत वाडकर आणि संजय वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जयरामगुडा मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी शब्दसुमनांनी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. आमचं कॅमेरामॅन 36 झाला, 37चं टार्गेट आहे. मला सन्मान थोडं स्पीडअपली घ्या आता, कारण मॅच मोठी चालू आहे. आयोजन समिती आणि थोडी जागा करून द्या मान्यवरांना. एक लाईन अजून लावा पाठीमागे. संत वाडकर यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. संजय वाडकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. जयरामगुडा मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. विनोदजी शेलार यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. मी अमित वाडकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अमित अरुण वाडकर कृपया इथे यायचं आहे आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. चला आता थोडा वेळ आपण सन्मान थांबूया, कारण एक मोठी मॅच आपण पाहतोय. याच ग्रीन सिग्नल येतो पंचांचा. साई गेमला पण पाहतोय, ज्याच्या नावावरती कित्येक षटकार हॅट्रिक आहेत. परंतु आज जयराज वाडकर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रसाद दादा घोरपडे यांच्याकडून षटकार हॅट्रिकला 1147चं प्राइज आहे. आपण जर सप्लाय चषक पाहिला ना तर तिथे या खेळाडूंनी 5 षटकार मारले होते. ऋतिक पाटील पहिला चेंडू घेऊन निघतात. हा ट्रॅकरचा एक अतिशय देखणा फटका, अप्पर कट, सुपर कट, 2 क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. तरी सगळ्या मैदानी शॉटमध्ये सलामीची जोडी जयराज वाडकर. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अजित बडे आहेत. मानधाम जोड, दुसऱ्या बाजूला मानधाम बोरगाव. आणि आपण जर गोलंदाजी मार्क वरतून पाहिलं एक बायकट मान अर्थातच प्रतीक पाटील. फटका बसला, विकेटची संधी, छोटा खेळाडू. इथे काय झालं ते खऱ्या अर्थानं एक संधी होती, संधी घालवली आहे. मी म्हणेल खऱ्या अर्थानं जेल टिपलं गरजेचं होतं. प्रयत्न तर केले चांगले छोटूनी, परंतु इथे खऱ्या अर्थानं जेल टिपता आला नाही. या जयराज वाडकरने फटका लागला होता. एक व्यावसायिक क्रिकेटपटू आपण जर पाहिले समोर गोलंदाजी करतात, एक ऑलराऊंडर प्रतीक पाटील, मानधन कल्याण डोंबिवली. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पंढरीमधून, क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं जे म्हटलं जातं ना कुंभमेळा, तिथे रतन बुवा स्फूर्ती चषक होतो, तिथून येणारे हे खेळाडू आहेत. इथे मात्र ऑट गोलंदाजी अतिशय देखणं. आणि पहा खेळाडू ते पाहिजे जे मोठे खेळाडू असतात ना, ते खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सातत्याने खेळाडू ते दाखवत असतात. मोठे खेळाडू, व्यावसायिक खेळाडू असतात, ते एकमेकांची रिस्पेक्ट मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये करतात. फोन करतो मी.
बघा पुढचा चेंडू आता मात्र आणखी एज लागते लॉंग स्टॉपला चेंडू जाईल इथे एकाच धाबेसाठी. खरं पाहिलं ना तर ही खऱ्या अर्थाने उगाच नावं मोठी झालेली नसतात मित्रांनो. उगाच एका खेळाडूच्या मागे थोडं पाहिलं गेलं ना 20 बाईक ही नावाची नोंद झालेली असते. तर यामध्ये मेहनत लपलेली असते, दिलेला परफॉर्मन्स असतो, सातत्य असतं आणि ते प्रतीक पाटील दाखवतायत. ही दोन नावं बॅटर करतात ना ती खरं अर्थात या सीधे मात्र काय घडेल ते खऱ्या अर्थानं अजित बडे यांना माघारी परतावं लागेल. जर पहिली मॅच अजित बडेंच्या बॅटमधून या रिजन मध्ये धाबांचा पाऊस पडला होता, मुसळधार पाऊस होता. जवळजवळ 7 ते 8 षटकार या खेळाडूंनी आजच लावले होते आणि जे आता फटका आला ते फटके बाहेर गेले होते. परंतु खऱ्या अर्थानं ऋतिक पाटील यांच्या गोलंदाजीला ते खऱ्या अर्थानं बाहेर पाठवू शकले नाही आहेत. विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण फणसे मैदानाच्या आतमध्ये माधव दसवडी इथे दाखल झाल्यात. 37 धाबा आहेत म्हणजे काय कमी नाही आहेत. धावसंख्या आतापर्यंत विचार केला तर फक्त 4 आहे. ओ पहा काय गोलंदाजी आहे, दर्जेदार गोलंदाजी आहे, क्लास दाखवला जातो ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून. एंड ऑफ द फर्स्ट षटक फक्त 5 धाबा आल्यात आणि एक विकेटचं पतन झालंय. अजित बडे इथे माघारी परतल्यात आणि खऱ्या अर्थानं आत्ता मध्ये मजा येईल. 18 चेंडू बनवायचे आहेत तुम्हाला धाबा 32. या मॅच चला जास्त वेळ घेऊ नका. ऋतिकची आपल्याला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. प्रसाद दुबा आपण कारण इथे एक माहिती गेलं ना प्रसाद दादांचे सर्व पाहुणे मंडळी येतात या स्पर्धेला चांद लावले. प्रसाद दादा घोरपडे यांच्या विनंतीला मान देऊन येणारे खूप मान्यवर आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. गोलंदाजाचं नाव ठेवा आमच्यापर्यंत. तुषार गोलंदाजी मार्कवरतून येतील. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दोघांची नावं जरा हे करा. चला जरा स्पीडअप घ्या. तुषार गोलंदाजी मार्कवरती. जयराज वाडकर इथे मात्र मिस त्यांनी फटका खेळतायत. निर्धाव कोहलीची सांगता झाली आहे. धावा फक्त 5 आहेत. पहिलं षटक संपन्न झालंय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. तुषार लगेच खूप खूप धन्यवाद. आपण या स्पर्धेला भेट दिली तर शिलार असतील आमच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी सर्वांचे पुण्याच्या मनपूर्वक हार्दिक आभार मानूया. जाऊया मॅच केला. जयराज वाडकर जोरदार क्रॅकिंग प्रार अलाउंड द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षकात फ्री की बा इथे मात्र त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. आपण पाहिलं ना व्यावसायिक क्रिकेट ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस स्लो बाउंड्री लाईनवरून थोडंसं सटिक येत असतात, परंतु इथे थोडंसं कमी पडले मी म्हणेन. त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट झाला, परंतु जयराज वाडकरच्या बॅटमध्ये मोठा फटका येत नाहीये. खेळावा लागेल हो सांडिंग फटका. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मॅच मात्र अजूनही तोलायमान स्थितीमध्ये आहे. कुठे मॅच फिरेल सांगता येत नाहीये. रनअप अतिशय छोटासा आहे. बा एज लागते. चेंडू लॉंग स्टॉपला जाईल. फक्त एकच धाब आहे. हा फरक आहे. जयराज वाडकर यांनी सांगितलं होतं की आम्हाला काही शिकता येईल. खरं पाहिलं ना तर 11 मध्ये जयराज वाडकर नावाचं आहे ना दास्ती आहे. कारण आपण जर मागचं सरपंच चषक पाहिला त्यामध्ये 5 षटकार आले होते. 5 षटकार आले होते याच फलंदाजाच्या बॅटमधून. आता मात्र चाचपडतायत, फटका शोधतायत आणि खऱ्या अर्थानं बॅट चेंज केली जाते. जयराज वाडकर आम्हाला वाटलं की खऱ्या अर्थानं रिटायर होत आहेत की काय, परंतु नाही. मैदान सोडणार नाही. 8 धाबा झाल्यात. आता डॉट आला. खरं पाहिलं गेलं तर प्रेक्षक वर्ग सुद्धा थोडासा चंबित झालाय. काय घडतंय आम्हालाही कळायला झालंय. कारण जयराज वाडकर सारखा एक मोठा फलंदाज इथे मात्र चेंडू डॉट खातोय.
वाईट आहे आणि मला वाटतं पाठीमागे गेलाय का डी यस सांगतात ऋतिक पाटील स्वतः पहा एक आहे 2 धाबा असतील या चेंडूवरती धावसंख्येला आकार असेल धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 धाबा डबल फिगर मध्ये सुरेश बा किती झलकले ते हे आहे बाडींची सांड ही आहे ताकद हे नाव आहे जयराज बाडकर खऱ्या अर्थानं बराच वेळ खामोश ठेवलं होतं परंतु या खेळाडूला आपण किती वेळ खामोश ठेवणार हा मोठा नक्की प्रश्न असतो कारण एक बिग नाव आहे मित्रांनो वाई टेनिस क्रिकेट मधील धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकाच्या अंत चालू आहे षटक मार्गस्थ आहे षटक झाले यस 2 षटकाचा खेळ संपलाय 16 धाबा धाबलकावरती लागलात म्हणजे अजूनही तुम्हाला 12 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज आहे माश मात्र तोलाय मान स्थितीमध्ये जयराज वाडकर आणि इथे मात्र प्रवीण फणसे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्फत प्रसाद नाही इथे मात्र मी गोलंदाज येतात देश मॅच असेल टीम निपाणी अर्थातच के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर तालुक्यामधून बिलॉंग करणारा हा संघ दुसरा संघ असेल भैरवनाथ क्रीडा मंडळ बोरगाव दोन्ही संघ आपण सज्ज राहायचं इकडे सागर सुतार तिकडे सागर बाडकर आपण दोघांनी आपला स्क्वॉड सज्ज ठेवायचा आणि टीम बोरगावने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय आपला स्क्वॉड सज्ज ठेवा बेखूब गेलाय मित्रांनो न्यू गोलंदाज लॉब केला प्रवीण फणसेंच्या बॅट मधून आलाय सी कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडूला पाठवलाय 1 बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धाबा गोलंदाजचं नाव घेऊया प्रसाद दादा माही गोलंदाजी मार्क वरतून प्रवीण फणसे इथे मात्र नक्कीच चेंडू होता चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील कारण थोडस फ्रंटला निघून आले होते त्यामुळे पंचांची खऱ्या अर्थानं कोणत्या निर्णयाची अपेक्षा ठेवली जाणार नाही आणि प्रवीण फणसे मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परत आहेत विकेटचं पतन झालंय त्याचबरोबर एक डॉट चेंडू सुद्धा आलाय मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज जाधव दाबा किती झालं 20 धाबा फलकावरती लागल्यात म्हणजे अजूनही 17 धाबांची गरज आहे मनोज जाधव मानफ्रॉम परतवडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील दोन्ही हे खेळाडू आहेत ना एका बाजूला जयराज असतील मनोज जाधव असतील ही मोठी नावं आहेत मित्रांनो आणि खऱ्या अर्थानं नावाला साजेचं खेळावं लागेल चला थोडस गती द्या प्लीज माही पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतील लाभ केला हा प्रकार तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण विकेटला झालंय परंतु फेकी थोडीशी फसले तो आमचा मोर्जीवाडेचाच खेळाडू आहे त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण झालंय असं म्हणायला हरकत नाहीये खरं पाहिलं गेलं तर मी मगाशी सांगितलं की जे स्टार खेळाडू खेळतात ना मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील असतील त्यांच्या बरोबर जे सुनील जे असतील इतर सर्व खेळाडू असतील ते प्रसाद दादा घोरपडे यांच्या विनंतीला मान देऊन आलेत आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे गती परिवर्तनाचा चेंडू होता स्लो रन होता चेंडू अगदी स्टंपांच्या लेवलच्या खालती लँड झालाय खरं पाहिलं तर खरं एकदम डॉट बॉल आलाय जयराज वाडकर यांच्या बॅटमधून हा खंका षटकार यायला पाहिजे होता परंतु गती परिवर्तनाचे चेंडू आता कित्येकदा फसवे ठरतायत पुन्हा एकदा माही सज्ज होतील जयराज वाडकर बॅटच्या रडारमध्ये स्वॉक मध्ये चेंडू होता परंतु काय घडलं एकदा कंप्लेंट झाली आहे खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्याची अपेक्षा ठेवली जाते बाई 11 कडून अर्थातच मित्रांनो मी मगाशी सांगितलं ही ऑफिशियली बाई असोसिएशनची टीम नाही आहे ही आयोजकांची टीम आहे 22 धावा झाल्यात आता ही 15 धावांची गरज आहे षटक क्रमांक मात्र तिसरं मार्गस्थ आहे कितीचं इक्वेशन आले बघा खूपच खूप उंची आहे पण सांगतील यासाठी वाईट कॉल आहे कारण बाउन्स करायचा प्रयत्न झाला जास्त उचलीचा चेंडू पाहायला मिळाला आणि खरं जर आपण राईट साईडला पाहिलं ना मित्रांनो
7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मॅच 2 चेंडूची आहे. 2 मोठे फटके आले. ही मॅच मात्र टीम वाई 11च्या बाजूने झुकेल. माही पुन्हा एकदा मनोज या स्लॉप केला. मोठा क्रॅकिंग प्रहार आलाय. चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. काय आहे कळवायचं आहे. आणि इथे मात्र त्या खेळाडूंना विचारलं जाईल. चेंडू आत बाउन्स झालाय. 4 आहेत. यस इथे मात्र 4 आहेत. मनोज जाधव यांच्या बॅट मधून आला एक दमदार चौकार. आता मात्र इक्वेशन असेल 6 चेंडू आणि 10 धावांचं. मॅच मात्र तोलाय मान सिटीमध्ये. आणि त्याबरोबरच वाई टेनिस क्रिकेटिंग स्टार बाहुबली अर्थातच ज्याला षटकार किंग म्हणतो आम्ही सह्याद्री स्पोर्टचे सर्वा सतीश सनस यांचं इथे शुभ आगमन झालंय. ज्या खेळाडूच्या नावे कित्येक अर्धशतक आहेत. त्याचबरोबर प्रशांत सनस यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. विनंती असेल सतीशजी प्रशांतजी आपल्याला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरती प्रसाद दादा घोरपडे गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू मध्ये 10 धावा डिपेंड करायच्या. प्रॅक्टिस आहे का हा प्रश्न आहेच. कारण एक राजकीय व्यक्तिमत्व आहे. राजकारणामध्ये ज्यावेळी व्यतीत होतात त्यामुळे वेळ फार कमी मिळतो प्रॅक्टिसला. जयराज भाटकर मोठा गॅप आहे. मोठा गॅप आहे. हो या चेंडूला पाठवलाय कॉर्नर सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. 31 धावा धाबलकावरती लागल्या. 6 धाबांची गरज आहे. 5 चेंडू 6 धाबा. गोलंदाजीचा अभाव आहे. कारण पाहिलं गेलं ना हे व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत ना ते फार कमी आले होते मित्रांनो. कारण पूर्ण स्क्वॉड घेऊन नाही आले. एक प्रसाद दादांच्या विनंतीला मान देऊन इथे आलेले हे आपले स्टार खेळाडू आहेत. हा ट्रॅकर जयराज वाडकर यांच्या बॅट मधून आलाय. विजयी षटकार. फिनिश ऑफ द मॅच. वाई 11चं खूप खूप अभिनंदन असेल. वेल प्लेड जयराज वाडकर अँड कंपनी. हार्ड लक बॅड लक. ऋतिक पाटील सर. चला टीम बोरगाव सागर वाडकर आपण आपला स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज व्हा. जयराज वाडकर वैयक्तिक 23 धावा. खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलची मॅच असेल. सतीश सनस यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती याचं काही आदर सन्मान आपण करूच. परंतु मी जी आपण खेळवली ना प्रसाद दादा 11 या टीमच्या सर्व मेंबरला विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती याचं या व्यावसायिक संघाचं आपण सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थानं आवाजामध्ये मुख्य व्यासपीठावरती बदल